चला चला बाबा. व्यवस्थित राहा जरा. हा हा. ताई ही तर मोठी बापाची घरी तोरा तोरण नाचत नाचत गेली ती ना, मग आता परत कशी काय आली? अगं या बायांचा काही भरोसा आहे का? या अशाच चाठाल बकऱ्या चपात्या सांग्या या या नाक आहे का गावान झाला बापाच्या? मग येत नाही तर काय करील ती बापाच्या हा? घरी ना, आता लगेच परत कशी आली? अगं बे भरोशी बाया या यांच्यावर काय भरोसा ठेवते? आता आले देखना दिवाना भीतीवर ठेवा. आता किती झोपऱ्यान उजेर पारते समीरच्या, त्या आता कळलंच आपल्याला. मग काय? बे भरोशी बाया या. या बायाना नक्की मलाच नाव ठेवतात वाटतं. त्या काय माझ्या थोबऱ्याकडे बघून बोलतात ना या. फक्त नाव जोरे आहेत. यांना काय पाहिजे? गाऱ्यानं माऱ्या काय घेऊन दाखवीन एक दिवस मी पण. कसा सुधरवीन बघ. तू पण तशीच लातार बकरी. मी काय केला गेलती ती, तुम्ही मला काय बोलता? आलती तेव्हा सांगच मोठी अशी न तशी. मी सांगतो असू दे, ज्याचं कर्म त्याच्यापाशी. तर तू सांगते नाही अशी यांचा असाच नाश व्हायला पाहिजे ना. इथं आता माझ्याला भाता ठोकायला आले. कामा नाही ना धंदा या ना. नुसत्या गावाच्या उचापत्या असतात या ना. काय हसत्यांना काय करत्या, 12 महिने तिथंच बसलेल्या. हो उठा, आवाज येतो ना. काय किती रे टाइम झाला किती वाजलं? बघा जरा, किती वाजला घड्याळात मोबाईल मध्ये. झोपून पण दे. चला उठा चला. हो पाणी तापलायचं, आंघोळ करून घ्या. ठीक आहे धावतो. चहा ठेवते आपल्याला, तुम्ही आंघोळ करून याचा. मी आंघोळ घेऊन घेतो, तू चाट. दोघींचा ना माझ्याच इथं डोला असतो बघा. तेव्हा इथं काय लागले काय मी त्यांचं डोलं. काय चाललं तुझा? सकाळी सकाळीचा घोंगाट भरली तुम्ही. तुम्हाला काय माहित आहे? इथं सगळं मला सहन करायला काय लागतो. झाला काय तुला? त्या बाया आहेत त्या 2. जाऊ दे रे, तुला किती वेळा बोलतो नको यांच्याकडे लक्ष देत जाऊ. तू काय करायचं आपल्याला यांची? नशीब माझं का नवरा भेटल्या मला भोला, आणि माझ्या सुखी संसारावर या 2 मांजरींचा डोला. अरे काय जाऊ दे रे, सोड तो विषय. काय त्यांच्याकडे लक्ष देतो तू? फालतूगिरी नसते. आज नुसतं इथं कुजबुज करत असतात त्या. ते आता कुजबुजतीलच. त्यांना आता बघवणार नाही आपला. तू फक्त बघत राहता. पेलं तुम्ही चहा? नाही थांबा, प्यायचं बाकी. अहो जरा घराचा सुधरवा. अरे करू ना, तू कशाला टेन्शन घेत? कधी कराल? तुझ्या हातचा गरम चाय त्याला असं बिस्किटाची जोड. तुझ्या हातचा गरम चाय त्याला असं बिस्किटाची जोड. तुझ्या माझ्या संसाराला आता कोणीच नाही देऊ शकत तोड. ते आता ठीक आहे, पण मी काय बोलते, इथं घराचा दरवाजा बसून घ्या. त्या मांजरींची लक्ष इकडेच असतो बघा. बसू रे, आता आले 2-3 जणांचे फोन करतो मी काहीतरी. लवकरात लवकर काम बघा आपल्याला ना, सगळं घर सुधरवायचे. बघून आता फोन तर आले आणि जाऊन ते आता मी काय बोलता बघता. जाऊन या मग. टेन्शन काही घेऊ नको. पहिले चालेल, हरकत काम होईल दिवस ना पण आपलं. पहिले हरकत दिवस बघायचेत ना आता आपल्याला. करू काहीतरी 100%. हम्म. जाऊ का मी? जाऊन येऊ. हा जाऊन या. तू तोपर्यंत घरचं आवरून घे. हो. पाहता मी तोपर्यंत. ठीक आहे जा. चार दिवस त्याला खराब चालू आहे. बायकोसाठी काय ते करायचं तर आता आपलं. अरे वैभव शेठ, गाडी काय चालू होत नाही, बघ ना जरा. सेल्फ मारायला सांग ना त्याला. शेठ सेल्फ मार. नाही होत. अरे राहुल शेठ ये बाहेर, बघे काय झालं, बघे जरा. लेट होतोय जायला. हो ना, तेच ना. आता काय पनवती आहे यार. काय झालं वैभव शेठ? पनवती आहे मा गाडी. बघा योगेश शेठ काय आलं? मीटिंगच्या वेळेला माहिती. वैभव शेठ जरा फोन लाव मॅकॅनिकलला. मेकॅनिकला कॉल कर जरा. हॅलो, हा नदीम. अरे यार भावा, गाडी बंद पडली रे. शेट यार, मीटिंगला टाइम होईल ना आपल्याला यार. 1 तास लागेल. हो शेट, 1 तासात कसा काय होईल यार? मीटिंग आहे ना आपली. वैभव शेठ तुम्ही पण काय यार,
नाही बघ ना जरा, अरे आम्हाला मीटिंगला जायचंय. हा ना, हिला पण आत्ताच बंद व्हायचा होता. शिट यार. चालेल चालेल, ये तू ये. भाऊ काय झालंय? काय नाही रे भाऊ, ही गाडी बंद पडले रे. बंद पडले काय? काय चालूच होत नाही बघ ना. थांबव 2 मिनिट. काय मीटिंग आहे आमची यार, काय गाडीच बंद पडली आजच्या टायमावर. जा चालू करून बघा, होऊन जाईल आता चालू. हा, हो, कधीपासून try करतोय. ट्राय होईल होईल. बघा. झाली ना? अरे भाई, धन्यवाद भाई. तू कुठे असतो? काय नाही, चाललो जॉबला चाललो मी. जॉबला चाललाय? हा. कुठे जॉबला जातो बरं? इथेच आहे ऑफिस मध्ये. इथेच ऑफिस मध्ये आहे का? चला भेटू मग. नाही ऐक ना जरा, अरे तू चांगला वाटलास मला. हे घे, हा माझा कार्ड घे, मला कॉल कर नंतर. चालेल ठीक आहे. चला भाऊ. धन्यवाद भाऊ. हा चला भाऊ. चालेल ठीक आहे. आयला बरी झाली गाडी चालू केली. पोरगा चांगला आहे. हा कामाचा दिसतोय. हा चला शेट बसा. अरे तो बघ राहुल शेठ, तो पोरगा बघ, सकाळी आपली गाडी चालू करून दिली ना त्याने. अरे पक्का भारी पोरे आहे रे तो. त्याच्यामुळे आपली मीटिंग सक्सेस झाली यार. मग आपले लाख रुपयाचा फायदा झाला. फायदा केला. खूप चांगला मुलगा आहे. चला चला त्याला भेटूया. चला चला शेट, भेटून येऊ. चला मिनिटं भेटूया. चला. बिचारा काय करतोय बघा ना. अरे तो तर इथं काम करतोय काय? अरे भावा काय करतो तू अरे भाऊ. इथं? अरे तू तर बोलतो ऑफिस मध्ये कामाला आहे. भाऊ परिस्थिती लय बेकार, म्हणजे लय बेकार चालू आहे. त्याच्यामुळे लाज वाटली सांगायला मला. पण अरे नाही सांगू शकत भाऊ मी कोणाला, आता काय सांगू. बोला तर पाहिजे भाई. तू जर सांगितलं असतं तर आम्ही तुला बोललो असतो ना. तुला कार्ड दिला ना आपण. हो, उद्या दिलं. तू आपल्या ऑफिसला ये, तुझे मी दिवसच बदलून टाकतो. चालेल. भावा असं लाजायचं नाही कधी. मीटिंग होती ती तुम्ही केली. किती आमचे लाखो रुपये वाचले माहिती त्या हो, जाऊ दे, मीटिंग मध्ये. भेटतो भाऊ मी तुम्हाला नक्कीच. नक्की हा, नक्की आहे. सकाळी आहे हा. ठीक आहे. तुझ्या बाई खूप खूप आमचे कामं झाली माहितीये. चालेल चालेल ठीक आहे, काय नाही एवढं. ठीक ये आहे. तू आठवणीत हा. हो ठीक आहे. हा? ठीक आहे. चल बाय. अरे ऋतिका, हा, एकविराचा फोटो कुठला आणला? मी घरूनच आणलाय. खरंच? मी एकविरायला जाम मानता आणि भक्ती पण जाम मनापासून करते. रस्त्यामध्ये चाललेलो आज, हा 2 बिल्डर लोक होती, त्याची गाडीच बंद पडलेली. हा मग मी गाडी चालू करून दिली, मी काम करी होतो हा आणि अचानक मागच्या आलं, डायरेक्ट बोलले उद्या ये तू कामाला, म्हणजे काम देतो तुला काहीतरी. खरंच? हो खरंच. आई प्लीज याचं काम होऊ दे. चल ना, जेवण बनवून ठेवलंय, वाढू तुला? हा वाट ना, मग जेवून घेतो, थोडा आराम करतो. ते करून टाकू. त्या कॉन्ट्रॅक्टर भाऊ. करून टाकू. येऊ का? अरे ये बाळा ये. बस बस. काय बोलतो, कसा आहे? म्हणजे बाकी काय चाललंय? काय नाही चाललंय. तुला आम्ही इथे बोलवलंय कारण की तुझी इमानदारी आणि मेहनत आम्ही पाहिली आणि तुझ्यामुळे आमचा लाखो रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे त्या दिवशी बाळा. भाऊ तुम्हाला भेटून पण मला खूप भारी वाटलं, म्हणजे अशा माणसाला मी कधी भेटलो नाही, फर्स्ट टाइम भेटलो, लय बरा वाटला म्हणजे तुम्हाला. तर आम्ही तिघं पार्टनर आहोत. खरंच काय? स्वप्नावरती होम्स आमच्या नावाने सायडी चालू आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी तुला आम्ही टोटल सायडींचा हेड म्हणून तुला आम्ही निवड केलेली आहे तुझी. म्हणजे तू हे काम व्यवस्थित करशील ना? बघा तुम्हाला जो तो मना जमलं तर मी 100% करणार, कारण जमलं पाहिजे. आता जो मेहनत करतो त्याच्यासाठी मार्ग सोपा आहे आणि आज आमच्याकडे सर्व काही आहे कारण आमच्या पाठीशी एकविराईची कृपा आहे. खरंय तुम्ही बोलता ते खरंय, आई माऊलीचीच कृपा आहे. बाळा सर्व ठीक होऊन जाईल तुझं. करू आपण काहीतरी, तुम्ही सांगायचं फक्त करू आपण. नियमात मन लावून काम कर आणि तुझ्यासाठी आम्ही तिघांनी मिळून एक सरप्राईज काय असं सरप्राईज? शेट द्या. हे घे समीर. हो खरंच काय? पण राहू दे, मला कशाला एवढी मोठी वस्तू? राहू दे. तुझी चिकाटी, तुझी जिद्द पाहून आमची इच्छा झाली तर तुला काहीतरी अरे यार, करावं तुझ्यासाठी. चला मग जाऊ आपण. चला भाऊ मग येतो. सावकाश जा. हो भाऊ सावकाश जातो. चला भाऊ येतो उद्यापासून. ठीक आहे.
बाबा बाबा ताई, त्यांनी बघा गाडी घेतली. चल काही पण सांगतेस, त्यानी गाडी घेतली, त्याची अवकात आहे का गाड्या घ्यायची? तिचा बापू सरपंच, तुम्हाला का माहित? घेतली त्यांनी गाडी, बघा ती बघा. हो ना ग बाई, की त्यांनी सरपंचाची पोर पटवले, याची अवकात आहे का? ताई, जोपर्यंत अशी राहतो ना कोणती गाड्या अवकात घ्यायला नाही काढायची. त्यांचं चांगलं होते तर आपण चांगलं बघायचा. हो का? तू नको मला शिकू. पक्की तू अंडवांची ना पांडवांची दोन्ही मांडवातली वराडीने साखरही गाडी येऊन घेतली तर- जाऊन माझ्या कला येतात. काय करते ऋतिका? काय नाही, अशाच व्हिडिओ बघते. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे माझ्याकडून. काय? गाडी हा मग. आपली? हो. खरंच? हा मग चल बाहेर बघ चल. खरंच का? हो. ही आपली गाडी आहे? हा मग कशी आवडली का तुला? खरंच भारी आहे. मग मला शिकवशील ना? 100%. मस्त आहे गाडी. काय करू ऋतिका? हा, तुझ्या बापसाच्या घरी एवढ्या मोठमोठ्या गाड्यांमध्ये बसून एवढी खुशने झालीस, आजूबाजूच्या छोट्या गाडीन कशी खुश झालीस? अहो बापाच्या घरी केलेलं एन्जॉयमेंट भूतकाल म्हणून विसरून गेलं. लग्नानंतरचं तुम्ही दिलेलं पहिलं सरप्राईज खरंच मन भरून आलं. खरंच? मग बाया बा कशा कुरकुर करतात तिकडं. जाऊ दे चल, त्यांच्यावर नको लक्ष द्याव. आपण आई माऊलीचं दर्शन घेऊ हा चल. चला. अगं त्याचा असाच वाटतो लावल, आरामाचा खातो तो. आरामाचा किती दिवस टिकते, आज आहे उद्या नाही. जाऊ दे तर जाऊ दे, मला काय करायचंय. जा तुझं तू काम कर, चला, माझं मी मला पण करतो. माझी आपल्या कामं नवऱ्याला करू 12 दे. घरच्या 12 भांगरी पाहिजे. गाडीची चावी देवी जवळ ठेवते. पाय पडा. अहो पण एक विचारू, बोल ना. तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले? तुम्ही गाडी घेतली तुला त्या दिवशी बोललो होतो बघ मी. कधी? एका माणसाने हेल्प केली होती तिघा जणांना मी. त्याहीच मला जॉबला लावला मग आणि त्यानं दया मायाला मला गाडी देऊन टाकली. जॉबला सुद्धा काही घेतले तिथे. खरंच? मग आई माऊलीचीच कृपा आहे ही. अशीच सदैव आमच्या पाठीशी राहा. मी बोलली ना तुम्हाला, संकटात तीच देते आपल्याला शक्ती. म्हणून करतो आपण तिची मनापासून भक्ती. खरं आहे यार. जावे नमस्कार. बसा 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 बसा. बरं नव्हे? हो, मग काय जावं गाडी घेतली, बघितली का? मस्त. तिकडे बाहेरच आहे बघितली बघितली, भारी घेतली. ना. कामधंदा लागलं वाटतं तुम्ही. एकवीर आईच्या कृपेने सुधारलं. नवस घेतलेलं आईकडं. जावे बोला ना. एक काम करा, थोडं घर वगैरे सुधरून घ्या, वाटलंच मी मदत करेन तुम्हाला. नाही मामा, तुम्ही बोलले तर समाधानी आहे. जेवढं माझ्यानं होईल तेवढं करू शकतो. लागली गरज तर नक्कीच कॉल करेन तुम्हाला. चालेल, कधी पण सांग बाय, परी फोन कर मला. हा, कसली गरज लागली तर मी तयार आहे. बाबा मी चाय करू तुमच्यासाठी थोडा? हा चालेल, एक कप पण. बाकी जावे मित्र मित्र नाही ना आता? बरोबर, चांगलं. भाऊ आपल्याला इकडं फ्लॅट घ्यायचा आहे. 7 मजल्याचा टावर आहे आपला. 2 लिफ्ट आहेत. 2 BHK, 1 BHK, 1 RK. मला कोणता हवा आहे याच्यामधून? बघितलं योगेश शेठ, राहुल शेठ, हा कोयनूर हिरा आहे. कोयनूर. वैभव शेठ, मी बोललो होतो तो प्रामाणिक मुलगा आहे. अरे शेठ, त्यांनी 15 महिन्याचा काम 15 दिवसात उचललंय. काय टॅलेंट आहे हा. अर्ध्याहून जास्त रूम बुक केले. हो ना. 1 BHK पण गेले. नाही, 1 RK पण गेले. आणि 2 मुलगा पण BHK खूप संपले. प्रामाणिक आहे. विचार केला त्याबद्दल, त्या मुलाच्या बद्दल शेठ. तरी इथे आपली एक बिल्डिंग आहे, आजूबाजूला 3-4 बिल्डिंग आहेत आणि स्वतः हँडल करतो आता. तुम्हीच आहेत का? हा मीच आहे. तुम्हाला कोणता बघायचा असेल तुम्ही आतमध्ये बघू शकता. बाजूला बिल्डिंग आहे, अपोजिट साईडला बिल्डिंग आहे आपली. हो, ही चांगली जागा आहे ना इकडेच. आपल्याला आई एकविरीच्या कृपेने हा एकदम चांगला चांगला माणूस भेटलाय. बरोबर. एक नंबर. बरोबर. आपलं आता काहीतरी भलं होईल. भलं होईल. हो भाऊ, कधी काम दिले घराचं? पाणी पडतोय, पटावट करून घ्या ना. गणपतीच्या घरी राहायला यायचंय आम्हाला. हा लवकर काम झाला पाहिजे. चालेल चालेल, ठीक आहे. अरे सॅम, कुठे चालवले मला? अरे बघ रे तू फक्त. अरे काय आहे पण? माझ्या डोळ्यावर ही पट्टी का बांधले? बोलून बघ काय. घर कोणाचं आहे हा? आपला. आपला घर आहे हा? हा मग. खरंच? हा तर चल बघू. चल ऋतिका आतमध्ये.
पण हा आपलाच घर आहे ना नक्की? अरे आपलाच आहे. मला खरंच विश्वास नाही होय तू आपला घर आहे. तुला बोललो होतो ना एक दिवस त्या झोपडीचा बंगला बनवून दाखवीन. मी तुझा नाखवा, तू माझी नाखवीन. पण थोड्या दिवस थांब, त्या झोपडीचा एक दिवस बंगला बनवून दाखवीन खास तुझ्यासाठी. पण खरंच तू करून दाखवला. हा मग हाय कृतिका, थोडासा आपला काम बाकी आहे. पूजा बिजा आपण नंतर करून घ्या. हा. तोपर्यंत जाऊ चल आतमध्ये. हा चालेल. कोण आला आता ह्या टायमाला? कन्नू, हे ऋतिका! किती दिवसात मग कशी आहेस? मस्त तू एकदम भारी. इकडे ये, बसू चल. ए ऋतिका, जाम भारी घर आहे ग तुझा. एकदम कसं भारी. भेटलं? अरे मग मी आवरी तुझी जिगरी मैत्रीण आहे, मग मला केव्हा समजणार नाही. शोधत आली ना? हा मग तिथं बाई होती, तिला मी विचारला, तिने मग सांगला. हा ना? जाम भारी आहे ग. कसं बांधलंय? मग एक हरास गो तुम्ही करून दाखरला ऋतिका. मी बोलले ना तुला. बीजिकांची पोर असती ना, झेलीच असती सोडून. बघितलं ना तुम्ही कसा वाटोला चाललेला? ना त्या काही बाया ना त्यांच्या मागे लागू नको. तू बघितलं ना त्या बाया समोरच्या? मग त्या पक्क्या अक्कर माशियन तुला चांगलाच दाखर त्यांना ना, भांडण करायला मनाच बोलव मी येईन. हा बोलवीन. हा स्कूटी पण घेतली. हा का? मी बाबाची तर कशी मजा करायचो, तू बोललेली ना का काय चाललंय तुझा. आता तशीच मजा इथं गाता वा खराच गो, जाम भारी ऋतिका. सगळ्यात तुला सांगू कन्नू, एक विराईच्या कृपेने झाला ग. ना ऋतिका यान तुझा पण जाम मोठा हात, तुने आवरा सोसला. तुला तर माहिती पक्का आहे. दारूआ पिवाचा तो मनात पक्का डोक्यान जायचा, पण आता आवरा सगळा चांगला केला ना, मनात आता सुदीन अली असं वाटतं. सगळा आता बरोबर झालाय. दारू पण नाही पीत, मित्र पण सोडले ना सगळा. बाबा खरंच एकविराई पावली ऋतिका, खरंच. जाम भारी. आता तू कशा रडते? अरे मग तू एवढा हालात इंदिस काय? आता सगळ्यांनी झालाय कन्नू, आता रडायचा नाही. खरंच पण तू गप्पा बस ग आता. आवरा तिथं आवरी शेट होती ना, आवरा हालात इंदिस काय? आता आपल्या सुखाचा दिवस आल्यात, आता काय रडायचा दिवस आहेत का? गप्पा बस असं आता. दाजू जाम मोठा काही पण जे नाहीये दलिद्री आहेत ना बाहेरची, यांचा नासोल ना असं काहीतरी करून त्याही तर दाखव जाम त्यांना. मला सतवलेली, तर भरा झाला इकडे आलो, बाहेर आला. मग दलिद्री लोका निघूत येत होतो ना, तेव्हा पण जाम काही पण बोलत होती. जाऊ दे, मी तर लक्षच देत नाही अशा लोकांकडे. नकोच देऊ. थांब पाणी आणते हा. तुला. बस इथं बस. काय झालं ऋतिका, या काय असा? हा थांब, तुला पाणी देते मी. पाणी का इकडे बस. या काय हा तुझं पहिले सपना काय काय होती? हा कॉलेजमध्ये असताना या काय करून ठेवले? त्या सोड ग आता, जाऊ दे. बापासनी आवरा नाव कमवून ठेवले, सरपंच बापूस. हा तुला काही वाटतं का नाही? आवरा भारी भारी वरल तर बापासनी काय विचार केलता पोरीला शिकून देत ना, तू या काय केलाय ना अशेले घरान? आवरा भारी केला, जाम हाल सोसलेलं तिने. जाऊन दे ऋतिकाचा जामच भारी झाला. कन्नू पाणी. ये बस ये. होय, आता आले तर थोडे दिवस राहून तर जा. नको थोडं दिस, जाम भारी तुझा बघला, मला याच बघायचं होतं, मगून आलो. जाता येईन कवा तरी. हा नीट जा. हा ये जे. अगं ही पायल काय झालं? सम्यानी बघ बंगला किती मोठा बांधलाय. अगं आपला सम्या दारोड्या. एवढा पैसा कुठच्या आला याच्यावर? काय मेल्याने कुठं डाका डाकला काय त्याला? नक्कीच जशी सासऱ्याने गाडी घेऊन दिली तसा यो घर बी घेऊन दिला. काय मेला कसं सुधारले? अगं याचा रंकाचा तर आवाज झाला. बघा ना, हा, एवढी तो माझ्या मोठी गाडी डोक्यानं बांधली. चाल लागला. गाडी घेतली हा? आता याची थोडे दिवसांनी प्रगती अजून बघून मोठी गाडी माझ्या आहे. पायाचं चाल मस्त काम झालं लागलं. याचा चांगलाच काम काय करता काय काम आजच्या आज. करावंच बघ तू. लागल. हा या काला कांडी करून या वाटोला लावताव. कॉंग्रॅच्युलेशन समीर. धन्यवाद धन्यवाद भाऊ.
अभिनंदन समीर, अशीच धन्यवाद, प्रगती करत धन्यवाद राहा भावा. हा? चला हा. अभिनंदन जावई, धन्यवाद धन्यवाद. आज खूप बरं वाटलं. तुमची अशी छान प्रगती होते. मस्त चांगला संसार करा तुम्ही आणि खूप मोठे व्हा. नक्कीच होणार. हा पुरी, चल येतो हा. खूप मोठे व्हा. हा? चाल चल. कॉंग्रॅच्युलेशन ऋतू. थँक्यू. जाम बरा वाटला, मस्त थार. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. धन्यवाद धन्यवाद. जाम भारी वाटला थार बघून. मला पण न्या फिरायला. नक्कीच जाऊ ते येईल फोन जाऊ लावून. ना फिरायला. हा. एकविरेलाच जाऊ. फिरायला जाऊ. चल, तुला जायचं येतो असेल मी. हिला सांग फोन लावून. ठीक आहे. हा. जा सावकाश. बाय. चला आता आपण पण चल, निघू. निघू, चल. तू गाडी घे, मी इकडे बसतो. तुम्ही चालवा. नाही नाही घे, तू घे. सर घे रे. ताई तुम्हाला माहित का त्यांनी अजून एक मोठी गाडी जितले. बाई बाई, आता तर याची मग? आदच झाली मेल्याची. आता तर माझ्या डोक्यानच गेला. आता आता आपल्याला सांगता पण नक्कीच येते काहीतरी मला, केलं सण पण पाहिजे. होणार नाही. आत्ताच्या आत्ता जाऊ चल नाही याचा वाटोला लावू मग चल काय तू. तू काय मागव चल पडवड आज. काय मागू तेच विचार करता. अहो पण त्या सोडा, आज माझ्यासाठी ना सगळ्यात भारी दिवस आहे, कारण आज आपण थार घेतली. तुला बोललो होतं ना, घेणार तर घेणार. पप्पा किती खुश होते आणि सगळी खरंच जाम तारीफ करत होती तुमची. दिवस सगळ्यांचे येतात रे, फक्त वेळ द्यायला लागतं, बाकी काही नाही. हो ना, माझा जाम मोठा स्वप्न होता थार घ्यायची म्हणजे घ्यायचीच. अजून भरपूर काही नाही घ्यायचे आपल्याला, टेन्शन नव्हतं. जाऊ दे, आपण लय दुःखाचा दिवस काढल्यात, आपला आला आता सुखाचा दिवस. अगं दरवाजा बंद आहे का बघ त्यांचा. थांबा थांबा मी बघते. नाही कोण नाही. करा करा करा, कोण नाही. करू दे. हो दे वाटलं. चला आता झाला त्यांचं काम. पटापट मागू आपण आणि घरी तिकडे दरवाजा लावलाय, घरात कोणच नाही आपल्या. चला. हा ना, तिकडून चाललं लागलं लवकर. वेटर पटापट मागव, आम्हाला जायचं लवकर. सांगायचं का हे? सांग ना. अहो आता आपण थार पण घेतली आणि घर पण केलं, आता सगळं आपल्या मनासारखं झालं ना. टेन्शनच राहिलं ना डोक्याला. मग काय, नमस्कार. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या माझ्या आता. टेन्शनच राहिलं ना रे डोक्याला, काही पण बोल. ऐक ना, मी काय बोलतो. हा बोल. लय गरम होतं, कुर्ता काढून घेतो मी तोपर्यंत. ठीक आहे, चालेल. हा. 5 मिनिटामध्ये येतो, हा. थांब जरा. ऋतिका काय करते? सगळ्यांनी स्टेटस ठेवलेत कॉंग्रॅच्युलेशन. होणार रे. मी मस्त एक फोटो टाकते. तुझे फोटो पण टाकले का लगेच? हा मग अजून टाकते मी फोटो. टाक झालं सगळ्यांची. यांनी बघा काय रिप्लाय दिलाय. काय झालं, तब्येत ठीक आहे ना? अरे डोकं पण धरलंय खूप ऋतिका. का अचानक तब्येत खराब झाली. डोकं दुखतंय का? मग थोडा आराम करतो. मी पडतोय थोडा. हो काय झालं, अचानक का उलट्या करायला लागले? आता तर बरं होतं. हा डॉक्टरकडे येऊन चला, जाऊन आपण. चला. ताई काय झालं अचानक? काय माहित अचानक काय झालं, घरी गेल्यावर नुसतं उलट्या करायला लागलं. अरे बापरे. तब्येत जास्त झाली म्हणून आणलं हॉस्पिटलमध्ये. मग हा काय, तो काय बोलत पण नाही. त्यांना ते आहे झोपलेत. अच्छा, बरं काळजी घ्या त्याची, आणि काही जर असेल काय प्रॉब्लेम तर सांगा बिंदास. हा फोन करा, त्याच्याकडे आहे सांगेन. नंबर. हा हा. काळजी घे. पप्पा काय झालं काय माहित, अचानक घरी गेलो आणि ना पोट दुखायला लागला आणि उलट्यांची सुरुवात. काहीच समजत नव्हतं मला काय करू. एवढं अचानक एकदम हे झोपलेत ते आता. पुरी कसं काय माहितीये का, एखादा माणूस प्रगती करत असला ना, गावकीला आणि भावकीला बघवत नाही. गावकीला आणि भावकीला बघवत नाही.